लेट्स रेकॉर्ड. हे चावी चालू करायची सेल्फमध्ये काय बावचळलो मी पण. इकडे बघा सगळी मम्मीची वड्यांची तयारी. इकडे वडे झालेत आणि इकडे काय ठेवलंस का? हा बघा हे इकडं मटण. त्याच्यामुळे ते आधी गटारी करता ते गटारी असं झालं. त्याच्यामुळे गटारी अमावस्या बोलतो आपण बोलताना पण. आणि आपण जाणार कोण आहे रे मागून जो हॉर्न मारतोय पॅ 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 करतोय. आणि आज मोठं सरप्राईज आहे. बोल बोल. सर्व लाल लाल झाली बघ. लाल झाली. वीर पण कसला लाल झाला व्हायचा. ड्रॉइंग करायला आलं क्लासला. ड्रॉइंग करूया इकडे चालू आहे आमची मास रेसलिंगची प्रॅक्टिस. काठी नाही त्याच्यामुळे जुगारवाली काठी आहे, नंतर प्रॉपर असतं. हे सध्या अपोनंट कमी जास्त आहेत. इकडे मोठा अपोनंट आहे, इकडे छोटा आहे. बास गेले. तर काय गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. तर आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. आता ब्लॉग बनवत नव्हतो पण बोलू चला करूया. आता कराटेच्या क्लासला आहे आणि आज स्पेशल आजच्या दिवसाची आज गटारी आहे. आज घरी भरपूर काय काय घरी गेलो दाखवेन तुम्हाला. कारण मगाशी पण जाऊन मी चिकन मटन आणलं. त्याच्या आधी पण आलेलं होतं. भरपूर आयटम आहेत. काय काय म्हणजे खायचे आयटम. तर घरी गेल्यावर बघूया. पण आज मजा येणार आहे. तर आता सध्या क्लासची प्रॅक्टिस. कारण काय झालं पुढे आहेत ना मुंबई 18 तारखेला आहेत कॉम्पिटिशन. त्याच्यामुळे त्याची प्रॅक्टिस चालू आहे. सगळे मी पण करतो. त्याच्यामुळे सगळे गडबड आहे. आणि पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही. आता 2-4 दिवस कमी जाऊन येऊन होता पण कालपासून खतरनाक लागलाय. कंटिन्युअस पाऊस पडतोय बघा इकडे. त्याच्यामुळे इथली प्रॅक्टिस आटपूया आणि इथून घरी जाऊया. घरी जाऊन बघूया काय काय. पण हाय भरपूर आयटम आहेत. म्हणजे जस्ट पोहोचलो घरी कारण पाऊस आहे. पावसामुळे झाला क्लास आणि संध्याकाळी परत दुसरा क्लास आहे. त्याच्यामुळे तिकडे जायचंय. पण आता जस्ट घरी पोहोचलो मी. इकडे बघा सगळी मम्मीची वड्यांची तयारी. इकडे वडे झालेत आणि इकडे काय ठेवलंस का? हा बघा हे इकडं मटण जोरदार. इकडं वाटण. इकडे पण काहीतरी असं चिकनचा रस्सा आहे. हा चिकनचा रस्सा मटण. अजून काय आहे हे? इकडे काय आहे हे? हा मम्मीचा वेगळा आहे. आणि हे इकडं चिकन सुक्क. हे बघा इकडे चिकन सुक्क. म्हणजे आज गटारीचा जोरदार बेत आहे एकदम. नंतर एकदा सगळं प्रॉपर लावलं ना त्याच्यामध्ये काय दाखवतो किती आयटम आहेत. त्याच्यामुळे आज जोरदार विषय आहे. तर खाऊया, एक टेस्ट करूया. थंड बघू दे. हा थंड आहे. मजा आहे. हे ना वडा भाकरी ना वडे. आणि तो सानन म्हणून आहे. सानन बोलतात त्याला. दुसरा कोणत्याकडे दुसरा शब्द असेल माहिती ना मला. तो दाखवेन कधीतरी तो आयटम. पण तो पण एवढा भारी आयटम आहे ना. एक नंबर वाटतो चिकन मटन सोबत खायला. असं आपलं जे इडल्या असतात ना इडल्यांसारखा होतो तो. पण मोठा असतो चांगला. आपला जवळपास हातापेक्षा मोठा होतो. एवढा मोठा असतो. पण तो पण चिकन मटन सोबत खायला खूप मजा येते. आता थोडा फुल ब्लॉग होईल सगळं. हा बस आज सगळ्यांच्या घरी आहे ना चिकन मटन. सकाळपासून भरपूर गर्दी होती. आज गटारी स्पेशल. काय काय इकडे मटन चिकन वडे लिंब. अजून तिकडे आहे राईस वगैरे. अजून त्या साईडला तिकडे बाकी आहे. त्याच्यामुळे आजची सोय जोरदार आहे. गटारी स्पेशल. आता क्लासला गेलो होतो जेवून मग झोपलो. जरा झोप काढलं. 5चा क्लास होता. 7:30 संपला. आता आलो जस्ट. आणि आजची मला वाटतं काहीतरी मोठी अमावस्या असते. असं काहीतरी आहे ते मोठी अमावस्या म्हणते काहीतरी अमावस्या. तर दीपपूजन पण आज होतं. तर हे बघा दीपपूजन पण झालं. ते पण तुम्हाला दाखवतो. इथून बघा कसलं मस्त वाटतं एकदम. हे आमचे देव बघा. आणि हा इकडे दीपपूजन. तर गुड मॉर्निंग. इथं नाही करत. तर पुढल्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. आणि ही गाडी घेऊन निघतो अलिबागसाठी. कारण काय झालं त्या दिवशीचा ब्लॉग एंड नाही केला. कारण आधीचा आपला जो गटारीचा ब्लॉग आहे ना त्यालाच कंटिन्यू करतो. 2 दिवस गेले. हा माउंट लावलेला तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये बघितला असेल. आणि गोप्रो वगैरे आपला सगळा रेडी होता. तर ह्याचा कार्ड मी ऑनलाईन मागवलं होतं. तर कार्ड
डिलिव्हरी दाखवली गटारच्या दिवसाची, पण गटारच्या दिवशी पण समजा आलं नाही तर बोललो ठीक आहे. त्यांनी फोन केला की असं आहे, मी ठीक आहे जाऊ दे. आता बोलतो दुसऱ्या दिवशी बघतो तर दुसऱ्या दिवशी पण ना आला. मग शेवटी आता त्याला फोन केला तर आज मी बोलतो घेतलं आहे. मी बोलतो ठीक आहे घेऊ नको, तुझ्या तिथेच राहू दे, मी येतो अलिबागला, कारण तो येईल संध्याकाळपर्यंत पार्सल घेऊन. तोपर्यंत मी पोचतो अलिबागला ना. अलिबागला दुसरं पण काम आहे, त्याच्यामुळे तिथून कार्ड घेऊ आणि येताना मग ह्याच्यावर प्रॉपर शूट कर देऊ आपण. त्याच्यामुळे आता सध्या हा इथे लावतो आहे आणि आता इथून चालू आहे अलिबागला. बाकी सगळ्या गोष्टी आहेत ना त्या गाडीवर डिस्कस करूया. गुड मॉर्निंग सर्वांना, गुड मॉर्निंग. आणि आता हा तुम्हाला बघा इथे समोर हा अँगल दिसत असेल, पण आता तो चालू नाही. पहिलं पोचूया अलिबागला आणि मग येताना कार्ड टाकलं का मग ह्याच्याने रेकॉर्ड कर देऊया. पण नंतर तर येताना रेकॉर्डिंग असेल ना ते होईल, पण ह्या ब्लॉगमध्ये नाही होणार, पुढल्या ब्लॉगमध्ये होईल. कारण आज काहीतरी नवीन स्पेशल गोष्ट येत आहे आणि काय येते ते तुम्हाला तिकडे गेल्यावरच सांगेन, आता नाही सांगणार. कारण काहीतरी आहे, नवीन सरप्राईज आहे, नवीन वस्तू, नवीन गोष्ट येते आपल्या फॅमिलीमध्ये. काय येते ते बघूया, तुम्हाला तिकडे गेल्यावरच सांगतो. आता सांगितली मजा नाही. त्याच्यामुळे आता पहिलं जाऊया, कार्ड कलेक्ट करू, मेन ह्याचं काम करूया आणि ह्या ब्लॉगला एंड करू आपण. दुसरी गोष्ट म्हणजे काय की आधी तुम्ही आता व्हिडिओला स्टार्टला बघितलं सर की गटारीचं सगळं सेलिब्रेशन हे, तर एक थोडंसं सांगायचं होतं की आपण बोलताना गटारी बोलतो, पण खरं म्हणजे ते गटारी नाही आहे, गतहारी अमावस्या म्हणजे आहे. कारण गतहारी अमावस्या का तर गत म्हणजे सोडलेले. कारण कसं होतं ह्याच्यानंतर श्रावण मास चालू होतो, त्याच्यामुळे हा जो काळ आहे म्हणजे गतहारी जी अमावस्या आहे त्याला आपण कसं चिकन मटन खातो, नंतर तो अन्न ते आपण सोडतो महिनाभर पुढचा, आणि पुढचा महिनाभर आपण व्हेजिटेरियन म्हणजे व्हेज सगळ्या गोष्टी खातो. त्यासाठी ती गतहारी अमावस्या आहे. गत म्हणजे सोडलेले ह्या गोष्टी आपण सोडतो, त्याच्यानंतर आपण सगळं एकदम साधा आहार घेतो. कारण काय होतं ह्या पुढल्या काळामध्ये आहे ना, जे प्राणी असतात प्राण्यांचा पण प्रजननाचा काळ असतो, आपली पचनशक्ती जी असते ना ती पण थोडी मंदावते आणि पाऊस असतो त्याच्यामुळे कसं आजारांचं प्रमाण असतं, सगळ्या गोष्टी असतात, त्याच्यामुळे हलका आहार घेतला पाहिजे. अशा सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे तो गतहारी अमावस्या आपण ती साजरी करतो, मटन चिकन वगैरे खातो आणि मग सगळा हा पुढचा श्रावण मासला ह्या सगळ्या गोष्टी चालू होतात पुढे. त्याच्यामुळे ते आधी गतहारी करता ते गटारी असं झालं, त्याच्यामुळे गटारी अमावस्या बोलतो आपण बोलताना. पण खरं बघितलं तर ती गतहारी अमावस्या आहे. जास्त प्रवचन देत नाही, पण मला जेवढं माहिती होतं तेवढं मी तुमच्यासोबत शेअर केलं. आपल्याला इकडून लेफ्ट, कारण आपलं ऑफिस आहे इकडं, आपलं म्हणजे ॲमेझॉनचं. आणि आज मोठं सरप्राईज आहे. काय सरप्राईज असणार आहे ते तुम्हाला पुढल्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार. कारण हा ब्लॉग आपण कार्ड घेऊ, थोडासा एक राऊंड मारू आणि ह्या ब्लॉगला इथे एंड करूया. आणि पुढल्या ब्लॉगमध्ये बघा, मजा आहे आणि धमाल आहे. हे गोपुरने आपली मान टाकलेली आहे अशा प्रकारे. थोडंसं याला टाईट करण्यासाठी काहीतरी बघायला लागेल, कारण बसतो टाईट नाही असं नाही, फक्त हा इथं थोडासा लूज होतो आहे. खड्ड्यामध्ये दणका आला की थोडं साईड होतो. चलो जी चलो. चलो 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 चलो. पोरगी बघून हैराण, हा ह्याचा काय चालू आहे ती बघते एकटीच आणि मान फिरवते वरत. आपल्याला पोचायचं इथेच. गाडी जरा राहू दे इथंच, नको कशाला इथं राहू दे, पण नाही तिकडं. अय्या हे तरी काय चिखल आहे सगळा. ते गोपुरावर बघूया आता कसा अँगल वाटतोय कार टाकून, कारण त्याच्यातच खरी मजा आहे. त्यामुळे ऑफिसला पोचलोय. पेड असेल मला वाटतं ते. आता बघा समोरचा अँगल पण तुम्हाला दिसत असेल. लेट्स रेकॉर्ड. हे चावी चालू करायची असेल पण काय बावचळलो मी पण. आता बघा समोरचा अँगल पण तुम्हाला दिसतोय. आता मजा घेऊया अँगलची खरी, म्हणजे कसं दोन्हीकडून इंटरॅक्शन, इकडे पण बोलतोय म्हणजे एकदम तुमच्याशी फील, समोरून मला तुम्ही बघताय, कारण तो वेगळा आहे. कारण घरी होता ते कधीपासून चाललेलं लावूया तर फायनली आलं. एक राऊंड मारूया आपण आणि आपली माणसं येतात, त्याच्यामुळे काय बात आहे आणि कशासाठी पुढला ब्लॉग स्पेशल आहे ते तुम्हाला सांगतोच, पण ते पुढल्या ब्लॉगला. आता नको ना, मजा नाही, त्याच्यामुळे तुम्ही पुढला ब्लॉग बघा, एन्जॉय करा माझ्याबरोबर. तर सध्या एक फक्त राऊंड मारून येऊ. लेट्स फक्त चेक करा रे, इथे खड्डे आहेत रे यार, खड्ड्यांमध्ये आहे ना वैताग येतो.
पण मस्त मजा येते असा समोरून आपल्याला बघायला कसा दिसतो आपण. तुम्हाला पण नक्कीच मजा येत असेल कारण तुम्ही आता व्हिडिओ बघत असाल जेव्हा मी आता हे शूट चालू आहे त्याच्यामुळे तुम्ही आता हा व्हिडिओ बघत असाल माझा. तर पुढल्या ब्लॉगची तुम्हाला थोडीशी हिंट देऊ का. तुम्हाला बोललो काहीतरी नवीन येतं आहे. नवीन येतं आहे म्हणजे नवीन आपल्या फॅमिलीमध्ये नवीन काहीतरी घेतो आहे आणि काय घेतो जाऊ द्या नाही सांगत तेव्हाच बघा पुढला ब्लॉगच बघा येणार. सध्या आता ह्याची मजा घ्या. एक राऊंड मारून देऊ आपण पूर्ण असा. आता अलिबागचं आपण मार्केट फिरूयात. हो आणि आपण जाणार कोण आहे रे मागून जो हॉर्न मारतोय पॅ 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 करतोय. हो यार ही मजाच वेगळी आहे अशी डबल अँगलवाली. फक्त क्वालिटीमध्ये थोडंसं डिफरन्स दिसेल याच्या आणि याच्या कारण शेवटी आपला हा समोर कॅसॉन 6 आहे. कॅसॉन CS6 त्याच्यामुळे आणि हा आपला GoPro 11 आहे त्याच्यामुळे 100% क्वालिटी फरक दिसेल पण एवढा पण दिसणार नाही. तुम्हाला बघायला ऑब्वियसली मजा येणार आहे. जास्त मोठा राऊंड घेत नाही छोटासा कारण जाताना आता पुढला ब्लॉग तर आपल्या इथूनच सुरू होतो आहे त्याच्यामुळे जाताना इथून होणारच आहे घरी जाईपर्यंत. त्याच्यामुळे तर थोडंसं एन्जॉय करा फक्त एक राऊंड मारू आणि डायरेक्ट कल्टी मारू. हा तर चला जास्त व्हिडिओला काय खेचत नाही. तुम्ही घेतला असाल बघितला असाल डबल अँगलनी कसा दिसतो व्हिडिओ. तर आता हा व्हिडिओ एंड करतो आहे आणि इथूनच दुसरा व्हिडिओ आपला सुरू होईल. तर इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर काय चांगलं वाटलं काय चांगलं नाही वाटलं नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशात नवीन व्हिडिओ घेऊन पुढल्या ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय.